श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे संकष्टी चतुर्थी, वार शुक्रवार. तर आपल्याला आज सायंकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत, त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की संपूर्ण माहिती समजेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आज संकष्टी चतुर्थी आणि आज आपल्याला गणपती बाप्पाची सेवा, व्रत, उपासना सगळं काही करायचं आहे. पण संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तूसुद्धा जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये सतत येणाऱ्या अडचणी, दुःख, दारिद्र्य नावालासुद्धा घरामध्ये राहणार नाही. कारण की आज आहे संकष्टी चतुर्थी. मग गणपती बाप्पा पृथ्वीवर आपल्या भक्तांच्या हाकेला नक्कीच धावत असतात. तर असं म्हणतात की शास्त्रानुसार घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून तो आपल्या घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेची सीमा असतो. तर उंबरठ्यावर केलेले उपाय हे थेट आपल्या कुलदेवतेपर्यंत आणि गणपती बाप्पांपर्यंत पोहोचत असतात. म्हणून बघा, आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, सतत जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, मुलांचा चिडचिडपणा, अभ्यासात लक्ष न लागणं, मग घरातील वास्तुदोष किंवा बाहेरून आलेली नकारात्मक ऊर्जा असू शकते. म्हणूनच आज संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात तेव्हा आपल्याला उंबरठ्याचे पूजन करायचे आहे. आता तुम्हाला या दोन वस्तू सांगणार आहे ज्या कापरासोबत जाळायच्या आहेत. तर त्या दोन वस्तू इतक्या शक्तिशाली आहेत की याच्या धुरामुळे घरातील जो काही वास्तुदोष आहे, नकारात्मकता आहे, ते सुद्धा दूर होईल. तसेच बघा, मुलांच्या जीवनातील अडचणी दूर होतील. आणि असेच विशेष म्हणजे हा उपाय करत असताना गणपती बाप्पांवरती आपला दृढ विश्वास पाहिजे. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे की आता सायंकाळच्या वेळी आपल्याला गणपती बाप्पांची जी व्रत आहे, तर आपण चंद्राचे दर्शन केल्याशिवाय आपलं हे व्रत आपण सोडत नाही. पण मग आज आपल्याला हा सायंकाळी उपाय करायचा आहे प्रदोष काळामध्ये, 3 सांजेच्या वेळेला. मग अगदी आपण संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवायचे, घर स्वच्छ करायचं, आपल्या देवघरात दिवा लावायचा, उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावायचा, तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक लागणार आहे मातीची पंती किंवा कापूर जाळायचं जे भांडं आहे, ते तुमच्याकडे पात्र असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराच्या तुपात भिजवून 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. तर या कापराच्या वड्या ज्या असतात ना, त्या आपल्याच घरामध्ये असतात. यामध्ये 1 रुपयाचाही खर्च नाही. आपण अगदी दररोज घरामध्ये कापराच्या वड्या जाळतो. आता याचं आध्यात्मिक खूप महत्त्व आहे. तर या वस्तू जेव्हा कापुरासोबत जळतात तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा मुलांच्या बुद्धीला तल्लख करते आणि त्याच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करत असते. तर अनेकांना प्रश्न पडतो की उपाय नक्की किती वाजता करायचा. तर अगदी बघा, सायंकाळी म्हणजेच 6च्या नंतर तुम्ही दिवस मावळ्याच्या नंतर किंवा दिवस मावळ्याच्या आधी मग आपण सायंकाळच्या वेळेला केला. एक रात्री चंद्रोदयाची वेळ होईपर्यंत, चंद्रोदय झाल्यानंतर अगदी 10 वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. 6च्या नंतर कधीही करू शकतात. उपाय करताना मनात म्हणायचं की ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप आपल्याला चालूच ठेवायचा आहे. तसेच आपल्याला काय करायचं आहे की काही उपायसुद्धा करायचे आहेत. तर आता मधाचा अभिषेक आणि जिभेवर ओम लिहायचं. मुलांच्या जिभेवर लिहायचं. संकट चतुर्थीच्या दिवशी सकाळी मुलांच्या हातून गणपती बाप्पाला थोड्या मधाचा अभिषेक करायचा आहे. आणि तुम्हाला त्यानंतर जो उरलेला थोडासा मध असेल तो बोटाने मुलांच्या जिभेवर आपल्याला ओम किंवा श्री काढण्यासाठी वापरायचा. शास्त्रानुसार मधाचा संबंध बुद्धाशी आणि गणपती बाप्पांशी आहे. तर या तोडग्यामुळे मुलांची वाणी मधुर होते, त्यांची तर्कशक्ती वाढते. आणि जे मुले बोलताना अडखळतात आणि ज्यांना स्टेजवर बोलायची भीती वाटते, जे घाबरतात, त्यांच्यासाठी आत्मविश्वास हा खूप वाढतो. तर या उपायाने त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे पिंपळाच्या पानाचा. एक स्वच्छ पिंपळाचे पान घ्यायचं आणि त्यावर अनामिकाने आपल्याला म्हणजे अष्टगंधाने लिहायचं. तर बघा, हे पान संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या चरणी ठेवायचं आहे आणि त्या पानावरती अष्टगंधाने गोहे हे अक्षर लिहायचं आणि रात्री ते पान मुलांच्या उशीखाली ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ते पान आपण मुलांच्या अभ्यासाच्या पुस्तकात ठेवायचं किंवा स्टडी टेबलवरती किंवा मुलांच्या बॅगमध्ये, कंपासमध्ये ठेवलं तरी पण चालतं. कारण की पिंपळामध्ये साक्षात विष्णूंचा वास आहे
आणि गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत. तर या संयोगामुळे मुलांची एकाग्रता अफाट वाढते आणि कितीही कठीण वाटणारा त्यांना अभ्याससुद्धा अगदी सहज शक्य होईल असा वाटतो. तर नंतर हिरव्या मुगाचं दान करायचं. तर बुधग्रह हा बुद्धीचा कारक आहे आणि गणपती बाप्पा हा बुधाचा अधिदेवता. मग संकष्टीला मुलांच्या वजना इतके किंवा मग मूठभर हिरवे मूग घेऊन ते तुम्ही पक्ष्यांना नक्कीच खाऊ घालावेत किंवा मंदिरात दान करावेत. तर हा उपाय केल्याने मुलांच्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो. ज्या मुलांचे अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही किंवा जे मुलं सतत मोबाईल बघतात, टी व्ही बघतात, त्यांच्यासाठी हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करा. खूपच छान आहे, कारण की बघा मुलांची एकाग्रता वाढेल. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे. आपण जो काही आपण हे उपाय बघितलेले आहेत ते मुलांसाठी आपल्याला नक्कीच करायचे आहेत. तर आता अक्षता आणि कलश पूजा मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. आपण जो देवपूजेचा तांब्या असतो तो तांब्या घ्यायचा. तांब्यापासून तांब्या धातूचा असतो. तर बघा तो तांब्याचा तांब्या घ्यायचा आणि आपल्याला हे कलश पूजन जे आहे ना ते मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी एक महत्त्वाचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, संकष्टीच्या पूजेमध्ये हा कलश ठेवायचा. पूजा झाल्यानंतर हे पाणी मुलांच्या अंगावर शिंपडायचं आणि उरलेले पाणी तुळस सोडता तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकायचं. तर तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे, यामुळे मुलांचे मन शांत होते आणि घरातील कलह संपून मुलांना अभ्यासासाठी देखील पोषक वातावरण तयार करतं. म्हणून आपल्याला हे जे उपाय आहेत ना ते या दिवशी आवर्जून करायचे आहेत मुलांच्या जीवनातील. तसेच मुलांना गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करायला लावायचा आहे किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून द्या. मुलांना श्रवण करायला लावलं तरी पण चालेल, त्यांच्या कानी शब्द पडतील. किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करा, कारण की आजची चतुर्थी जी आहे ना ती भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे. आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता बुद्धीचे देवता, संकटमोचन यांची सेवाही व्हायलाच पाहिजे. तर आता बघा आपण जो काही कापुराचा जो आपल्याला उपाय करायचा होता त्यासोबतच आपल्याला ह्या कापराच्या वड्या ज्या आपण घेतल्या होत्या त्यासोबतच आपल्याला जी दुसरी वस्तू ठेवायची आहे म्हणजेच 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या तुपामध्ये बुडवून आणि त्याच्यावरती काळी मिरी, 2 अखंड फुलाच्या लवंगा आणि 1 हिरवी वेलची, कारण की यामुळे बघा शत्रुबाधा ग्रहाच्या पिढ्यांपासून रक्षण होतं आणि मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळेसुद्धा दूर होतात. आता हे सर्व प्रज्वलित देवघरासमोर करायचं. 5 कापराच्या वड्या घ्यायच्या तुपामध्ये बुडवून, त्याच्यावरती तुम्हाला 2 मिऱ्या ठेवायच्यात, 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्यात आणि 1 विलायची ठेवायची आहे. हे प्रज्वलित करायचं गणपती बाप्पांचं नामस्मरण करत. ओम गणपते नमः या मंत्राचं पठण चालूच करायचं. पठण चालू ठेवूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि ते सर्व घरामध्ये फिरवायचं.